नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतलंय पाल्याची भाजी. तर त्या दिवशी मी पाल्याची भाजी काढताना मी तुमका दाखवलेलेच. आणि त्याच्यानंतर मी भाजी काढताना त्यानंतर पातळ भाजी म्हणजे आमटी करताना पातळ भाजीची कशी आमटी करतात ते आपण दाखवलेलं आहे. तर आता मी करतलंय भाजी पाल्याची. तर आमच्या कोकणात कशी करतात मी तुमका दाखवते. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या करत असतात. कोण लसूण घालता, कोण जिरा घालता, म्हणजे वेगवेगळा. तर आम्ही कशी करतो ती तुमका मी दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर आपण बघूया पाल्याची भाजी कशी करतात. तर आता आपली कढई तापलेली आहे, मग मी त्याच्यात तेल घालून घेते. त्यामध्ये आपण मिरची घालून घेऊया. जेवढी आपली भाजी असतात तेवढी आपण मिरची घालून घ्यायची आणि ते जरा तडतडून द्यायचे थोडं वेळ. तिखट मिरची असले म्हणजे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर जास्त करायचे नाही. जर तिखट जास्त हवे असतात भाजी तर ते जास्त तडतडून द्यायचे. तर आता त्याच्यानंतर मी कांदो घालतोय. आणि ही भाजी कट केलेली असा ही नंतर घालतले. कांदो भाजून घालू काय. तर आता आपलो कांदो भाजलेलो असाच. आमची लाईट गेली या त्याच्यामुळे जरा काळोख दिसतं. जरासा मीठ घालून घ्यायचा, कारण आपली भाजी कमी आहे त्याच्यामुळे आपण जरा अर्ध्यापेक्षा कमीच घालूया चमचो. कारण भाजी कमी आहे त्याच्यामुळे भाजी आळतली, त्याच्यामुळे मीठ जास्त होऊ शकतं, त्याच्यामुळे कमीच घालू आपण मीठ. त्याच्यानंतर आपण घालूया भाजी. तरी बघा ही मी भाजी घालतोय. ही आपण सगळी घालून घ्यायची. ही सगळी घालून घ्यायची भाजी. त्याच्यानंतर आपण ढवळून घ्यायची भाजी घातल्याच्या नंतर. ह्याच्यात आपण पाणी घालूचं नाही, कारण पाणी आपणच तेका सुटताला फक्त आपण झाकण मारून ठेवायचं, कारण ही पाण्यातली भाजी असता. त्याच्यामुळे याच्यात पाणी नाही घालूकच नको, कारण पाणी एका आपण सुटता. जर पाणी घातलं तर भाजी एकदम हे जातली, चव रवायची नाही ते का. त्याच्यामुळे बघा पाणी घालूचं नाही. तर आता मी झाकण ठेवतोय. त्याच्यानंतर आपण खोबरा घालून घ्यायचं भाजी शिजली की. तर 10 मिनटं ठेवायचं झाकण मारून. तर आपली आता 10 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता भाजी खोलून बघूया आपली शिजली आहे की नाही. आणि जर भाजी शिजली असत तर आपण ते का खोबरा घालून घेऊया. तर हे बघा आता आपली भाजी शिजलेली आहे. लाल गुलाबी कलर कसं इलेलो आहे. तर आता मी ह्याच्यात खोबरा घालून घेते. तर आता मी खोबरा घालून घेते ह्याच्यात. आता आपली भाजी मस्त शिजलेली हा. आता मी गॅस बंद करते. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, नाचण्याच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत मस्त लागतली.